एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे। विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात यांनी शहर विकास आघाडी या नावानं सामाजिक संघटना व समविचारी पक्षांना सोबत घेऊन नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी करत असून त्या दृष्टीनं बैठका सुरू असल्याचं समजत असून नव्या राजकीय समीकरणांना वेग आलाय। थोरात यांना मानणारा मोठा गट देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत असून मराठा, दलित आणि अल्पसंख्याक समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतलाय। त्यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपलेपणाची भावना आहे। थोरात यांच्या मते देवळाली प्रवरा नगरपालिकेत नागरिकांना खऱ्या अर्थानं विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन मिळावं यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात येऊन निवडणूक लढवणार आहे। सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून एकत्रित पॅनल उभं राहिल्यास देवळाली प्रवरेत सत्ताबदल निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान त्यांच्या निर्णयानं भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत सुरेंद्र थोरात यांच्या भूमिकेवर विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे। काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आधीच शहर विकास आघाडीसोबत येऊन एकत्रित पॅनल उभारण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। सध्या देवळाली प्रवरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसून येते। भाजप, शिवसेना, शिंदे गट, महाविकास आघाडी यांच्यामधील अनेक नावं चर्चेत आहेत। अशा पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीकडून सुरेंद्र थोरात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास देवळाली प्रवरेतील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।